एक पुरावा मांडतो. मंगळवेढ्याचं धान्याचं कोठार सांभाळायला समर्थ सद्गुरू श्रीगुरू वारकरी संप्रदायाचे कीर्तन परंपरेतले आधर्यू कीर्तन परंपरेचे जनक वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर पंजाबपर्यंत पताका फळकवणारे संत शिरोमणी नामदेवरायांचे वडील मंगळवेढ्याचं भांडार बेले मामा सांभाळायला होते. आणि दुष्काळ पडला. बिदरच्या बादशाच्या ताब्यात होतो तो. बिदरचा बादशाह हा मुस्लिम समाजाचा राजा आहे. धान्याचा संग्रह केलेला होता. राजा असल्यामुळं समाजावर कधी संकट येईल, कधी आपत्ती येईल, त्या काळात आपण ती वाटू, समाजापर्यंत पोचू, अशा दूरदृष्टीचा राजा. दूरदृष्टीचा राजा. तुम्हालाही सांगतो राजू साहेब, आमच्यासाठी गाडी नाही उभी केली तरी चालेल. भलं मी जरी जात असेल वसमतून तुम्ही असताल तर उभी करू नका, पण शेतकऱ्यासाठी गाडी उभी करा. नको वाटेल तोपर्यंत खुर्ची देईल मारुती राय. कारण तुम्हाला सांगतो, काही महाराजांना राग येईल पुरंदास स्वामी, पण आपला महाराजपणा सिद्ध करण्याची ताकद फक्त शेतकऱ्याचे आमदार साहेब, शेतकऱ्याचे. त्याचं कारण सांगू तुम्हाला. कारण महाराज होण्यासाठी माळा लागत्यांना, एक तर तुळशीची लागेल किंवा रुद्राक्षाची लागेल. आणि रुद्राक्षाची आणि तुळशीची माळ शाकाहारी लोकांना लागते. आणि शाकाहार तयार करायची ताकद फक्त शेतकऱ्यात आहे. जगात कोणीच करू शकत नाही. म्हणून जेवढी शासनाच्या आता ज्या त्या कालामध्ये खालीवरी चढ उतार बदल उतार सगळे काही निसर्गात जसे असतात तसे तुमच्या राजकीय क्षेत्रात सुद्धा होतात. पण ज्या वेळेला चढता काल असेल अशा काळामध्ये जितके शेतकऱ्याचे प्रश्न मिटवता येतील तितके आमदार साहेब मिटवा. कोट्यावधी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त विठाला. आता एक अल्पसंतुष्ट एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही एखाद्या महाराजाचं दर्शन घेऊन त्याला 10,000 रुपये दिले तो एकटा सुखी होईल, एकटा सुखी होईल. पण उदाहरणार्थ कॅनल आहे, त्या कॅनलची चारी जर अशी जोडीत 20 किलोमीटरमध्ये नेली तर तितका परिसर पाण्यानं ओथंबून भरेल आणि त्या परिसरात प्राप्त झालेलं द्रव्य अखंड सप्तामध्ये खर्चिल्या जाईल. म्हणजे कोट्यावधी महाराजांचे पोशिंदे तितका कॅनल होऊ शकतो. इतकी मोठी ताकद आहे. कधी कधी आपल्याही लोकांनी समज घेतली पाहिजे. मला मानलत नाही, मला जय हरी घातलत नाही. अरे नाही घालू देईन, पण कामं चांगलं करणारा माणूस आहे ना विठाला. विश्वाचं कल्याण करणारी माणसं मोठी असतात. चला, राजा आहे, बिदरचा बादशाह आहे, जातीचा मुसलमान आहे. आपल्या संप्रदायात जातीवाद नाही. आपल्या संप्रदायात आचरणवाद आहे. आचरणवाद आहे. वारकरी संप्रदायामध्ये कोण्याही जातीचा असू द्या आमदार साहेब, फक्त त्याचं आचरण सुद्धा असावा, त्याची दृष्टी सुद्धा असावा. त्याची जात विचारित नाही, जात विचारित नाही. आणि ठीक आहे, पवित्र कुळात जन्माला आला, त्याच्या दृष्टीमध्ये स्वतःची बायको सोडून जगातल्या सुंदर स्त्रियाकडे बघत असताना ज्याच्या डोळ्यात पाप आहे असं समजायचं. पुन्हा एक राक्षस जन्माला आला. आपली पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला जो माय आणि बहीण म्हणतो तो कोट्यावधी महाराजाच्या बरोबरीचा असतो. कोट्यावधी महाराजाच्या बरोबरीचा असतो. जातीचा संबंध नाही. जाती हा कबीर मुमिनाच्या कुळात जन्माला आले. कबीर पानं विकणाराचं कुळ म्हणजे तांबुळी. तांबुळ्याच्या मुस्लिम समाजाची लोक तांबुळी हे पानं विकतात. या कुळात कबीराचा जन्म झाला. पण कबीरानं देवाला इतकं जवळ घेतलं की त्या कबीराचा भक्तिपुरुषार्थ मोठा होता. मोमीन नावाचा एक व्यक्ती होता. कबीर मोमीन लतीफ मुसलमान. लतीफ नावाचा एक मुसलमान. शेना नावी जान विष्णुदास. तुमच्या आमची हिटभर पोटाची खळगी भरण्यासाठी तुमची बुटं शिवणारी व्यक्ती संत रविदास महाराज आमदार साहेब. सांबाराच्या चर्मकाराच्या कुळातली होती. पण काशीतल्या मालकांनी ज्यांनी 3.25 महिने चालत गेला आणि 3.25 महिने पुन्हा परत घरी आलाय त्याला प्रसाद नाही पुरंदास स्वामी. आणि बुटं शिवणाऱ्या रविदास महाराजाला चमडे बुडवायच्या दगडाच्या कुंडात काशी विश्वनाथानं कंगन दिलं. ही दृष्टीची ताकद आहे. आईवडिलाच्या सेवेची ताकद आहे. आईवडिलाच्या सेवे. मला वाटते मृदंगाचार्याने आईवडिलाचं दर्शन घेतलं की महाराष्ट्रातल्या कोण्या कीर्तनकाराच्या नाही पाया पडत तरी चालते.
वारकरी संप्रदायातल्या भजन्यानं आई वडिलांचं सकाळी बाहेर निघताना दर्शन घेतलं, कीर्तनकाराच्या नाही पडलं तरी चालते. चांद मानणाऱ्याला पडायची परंपरा आहे आपल्या संप्रदायामध्ये. खरं तर आपल्या संप्रदायामध्ये नम्रता आहे. पंढरीच्या लोकांना ह्या अभिमान पाया पडे जनी एकमेका. पण आई वडिलाचं दर्शन घेणाऱ्यानं नाही पाया पडलं तरी पंढरपुरातला आणि काशीतला मालक त्याची पाठ थापटितो. इतका मोठा पुरुषार्थ. महाराष्ट्रात मृदंगाचार्य गाजलेला आहे, महाराष्ट्रात गायनाचार्य गाजलेला आहे, महाराष्ट्रातल्या लोकांनी खांदा तुटुस्तर कीर्तनकार बोखंडीवर घेतलाय. पण तो मायबापाला सांभाळीत नाही, त्याला पाकिट देणाऱ्याला एक नंबरचा नरक. विठाला चुकीच्या गोष्टी आहेत. चला, रविदासाचा पुरुषार्थ जातीचा काही समज नाही. खरं तर एक पुरावे, उत्तम कुळी जन्मक्रिया मंगळ. एखादा स्वतःला म्हणत असेल मी उत्तम कुळात जन्माला आलो आणि वागणं जर वाईट असेल तर अख्खं कुळ मातीत घातलं त्यानं. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, जातीचा काही संबंध नाही, वागणं चांगलं असावं. तू कमन नाही वारे वाघ. गिरगावकर म्हणे नाही, आमदार साहेब तुका म्हणे नाही जाती सवे काम. ज्याचे मुखी नाम, नाम म्हणजे खरं बोलणं बरं का. भजन या शब्दाची व्याख्या आहे खरं बोलणं. भजन या शब्दाची व्याख्या आहे दुसऱ्याची निंदा न करणं. भजन या शब्दाची व्याख्या आहे दुसऱ्याला चांगला मार्ग दाखवणं. असा जर कोण्याही जातीत जन्माला आला असेल तर तो पाया पडायच्या योग्यतेचा आहे, त्याच्या आपण पाया पडत जावा. बिदरच्या बादशाच्या ताब्यात मंगळवेड्याचं भांडार आहे. हजारो क्विंटल गहू ज्वारी असतील, पण सांभाळायचं काम नामदेवरायांच्या वडिलांकडे. रस्त्यानं काही बायका मांडीव लेकरं घेऊन रडत होत्या. विचारलं बाई काय झालंय? भाकरी वाचून मेलंय, 4 दिवसापासून पोटात काहीच नाही याच्याकरता मेलंय. लक्षात घेतलं आपल्या घरामध्ये सगळी 15 लोक आहेत. 14 घरची ही 15 लोक आहेत. आपण जर ह्या किल्ल्या घेऊन किलूप उघडं आणि परिसरातल्या लोकांना सांगितलं ज्वारी घेऊन जा, तर परिसरातला एकही मरत नाही, पण 15 लोक मरतील. बादशाह काही टिकू देणार नाही, घरावर सरपण टाकील आणि पेटून देईल. पण 15 मरत असतील आणि तालुका वाचत असेल तर 15 मरायला काय हरकत आहे? असं नामदेवरायाच्या वडिलांना लक्षात घेतलं. असं नामदेवरायाच्या वडिलांनी लक्षात घेतलं. आपण त्यांच्या बरोबरीला बसायच्या लायकीचे आहेत का पा? आपण त्यांच्या जवळ बसायच्या लायकीचे आहेत का बघा. मला जर एसटीत जागा भेटली, एसटीनं प्रवास करत असताना मला जर सीटवर जागा भेटली, खिडकीच्या कडीला भेटली, आणि जर त्या एसटीमध्ये अशी चळचळ कापणारी एखादी माथारी किंवा माथारं आलं, त्याला वरचा दांडा धरता येत नाही, सीटला धरता येत नाही, रस्ता खराब आहे, पडल्याच्या नंतर पहिलेच दात नाही, हानवटी फुटल, मी पटकन उठायला पाहिजे, त्या माथारीला जागा द्यायला पाहिजे. मी खरा कीर्तनकार. आणि ओळखीची म्हातारी आहे, पाया पडू पडू 200-200 रुपये देत होती, तरी पुढचा स्टॉप येऊस तर गिरगावकरानं उपरनं बांधलं, खाली पाहिलं. ह्यो गिरगावकर पिराला कापायच्या पण कामी नाही, कारण पीर पण म्हणीन बोकडेच बरे आहे तर तुला नाही खात, तुला नको, तुला नको. दयेचं सूत्र नाही राजू महाराज. काय दया असेल? अहो नुसती 10-20 मिनिटापुरती, 1-2 तासापुरती आपण जागा देत नाही. एखादी गरोदर स्त्री असेल तिला जागा द्या, हजारो कीर्तन ऐकल्याचं पुण्य असेल. एखादं वयस्कर महात्मा म्हातारा असेल, म्हातारी असेल, त्यांना जागा द्या, लाखो वाऱ्या केल्याचं. याच्यातच दयेचा सिद्धांत आहे, हाच खरा परमार्थाचा सिद्धांत आहे. आपली घरातली जरी बादशाच्या कोपानं एवढी 15 जरी मेली तरी हरकत नाही, पण तालुका जगतंय. किलूप उघडं आणि ते कुलूप आणि चाव्या चंद्रभागेच्या पाण्यात फेकून दिल्या. आणि घंटा होती तिथं, ती मोठी घंटा वाजली, लोक जमा झाले. सांगितलं कोणीही उपाशी मरू नका, जे घेऊन जायचं ते घेऊन जा, घेऊन जा. दयेचं कारण आहे का? आता चुगले लोक असतातच, चुगले लोक खूप असतात, खूप लोक. असं कधीच समजायचं नाही सगळी लोक तुम्हाला देवाला म्हणले नाही तर तुम्हाला कशी म्हणतील? देवाला पण म्हणले नाही. भगवान स्वतः सांगतात, एरवी दिठीवे धिली कवळे, ते चांदनिया ते म्हणे पिवळे, तै माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. देवाला सुद्धा चांगलं म्हणणारी माणसं नाहीत, तर देवाला सुद्धा दोषी. दुर्योधन देवाला चांगलं म्हणत होता का? अशी कितीतरी लोक असतील का नाही?
कावीळ झालेल्या माणसाचे डोळ्याला पडदा येत असतो पिवळा, आणि चांदण्या पांढऱ्याच्यात, पण ते म्हणतो पिवळ्या येतात. तय माझ्या दृष्टी निर्मळे देखती दोष, माझ्याविषयी सुद्धा ते दोष पाहतात. तर तुम्हाला सगळी लोक चांगलं म्हणतील याची अपेक्षा करू, फक्त चांगलं करत राहा. तुमच्या मनानं ग्वाही देवा आपण चांगलं करतो, संपला विषय. दयेचा भाव आहे. आणि मग सगळ्या लोकांनी चुगल्या केल्या, भांडार लुटलं. महाराज लोकांना जीव घातलं, ही दया कशाहून सिद्ध होते मोज काय का. राजा हा समाजानं मुसलमान आहे. बेले मामा भांडार लोकायला न्या म्हणणारा हिंदू आहे, कुळानं शिंप्याच्या कुळातला आहे. टेलर आहे, जुनी भाषा शिंपी. हिंदी भाषेत उत्तर भारतातली भाषा सांगायचं तर दर्जी वारकरी बुवा. दर्जी म्हणजे शिंपी, कबीरांच्या भाषेमध्ये शिंप्याच्या कुळातले येतं, म्हणजे हिंदूच्या कुळातले, गंध लावणाऱ्याच्या कुळातले, वारकरी परंपरा आहे. आणि राजा मात्र समाजानं मुस्लिम आहे. मग लोकायला असं वाटलं, आता विरोध करणारी लोक असतील, प्रचंड लोक असतील, प्रचंड लोक असतील. आणि मग न्या बांधून फरमान सोडं घेऊन या. पण महाराज ते फरमान सोडणारा हा शब्द आपल्या मराठवाड्यातला आहे, कारण आपल्यावर निजामाचं राज्य होतं, आपल्यावर इंग्रजाचं राज्य नव्हतं, आपल्यावर निजामाचं होतं. फरमान सोडलं. आणि राजाचं परिपत्रक सोप्या भाषेत सांगायचं, कोर्टाची समज घेऊन जाणारा बेलीफ हा नामदेवरायाच्या दामाजी पंथांच्या घरी जायच्या अगोदर आमदार साहेब पंढरपुरातल्या मालकानं विठू नायकाचं रूप घेतलं. विठू नाईक. आता ते कुळानं कोण होते ते माईकवर सांगणार नाही, कारण काळ विचित्र आहे. कारण आपण सगळ्या आचारसंहितेनं बोलत जावा. काळ विचित्र. या काळामध्ये काही गोष्टीला जिभेला ब्रेक द्यायचा, लगाम द्यायचा, टाका द्यायचा. पुरंदास स्वामी, आपल्याला जरी अभ्यास असेल तरी ते बोलायचं नाही. ते विठू नाईक अमक्या कुळातले होते, आणि विठू नाईकाचं रूप घेतलं आणि बादशाच्या दरबारात मुजरा केला. हयात मायबाप हयात, जोहार मायबाप जोहार, मी कायापुरीचा. ओ जोहार मायबाप जोहार, मी कायापुरीचा. फाटकं तुटकं पांढरं पागुट, गुडघ्याच्या खाली 2च बोट धोतर, कधी गुडघ्याची वाटी सुद्धा झाकली नाही, इतकंच धोतर. अंग सगळं उघडं, हातामध्ये काठी, त्या काठीला घुंगर आहेत वरच्या टोकाला. नर्मदा परिक्रमेत काही घुंगराच्या काठ्या घेऊन चलत होते. हो, बेले पाटला नर्मदा परिक्रमा केली. वा, मला एक घडी, तुम्हाला जास्त घड्या. आमदार साहेब एकच केली तो उभं राहून कीर्तन करता आलं नाही, तर अपघातापासून मला करता येत नव्हतं. माझा आजारच गेला कायमचा कमरेचा. काय आपल्या तीर्थात ताकद आहे, आपल्या देवतेमध्ये किती ताकद आहे, किती मोठी पुरुषार्थ आहे आपल्या याच्यात. उघडं शरीर आहे, काळं ठक्क शरीर, खांद्यावर लहानशी घोंगडी आहे. जोहार मायबाप. बादशाह सिंहासनावर बसलेला आहे. प्रधानजी, महामंत्रीजी, मंत्रीजी, गुमास्ता, प्यादा, स्तुतिपाठक, खबरदार. माणसं सगळी सज्ज. बोलिये जहापणा. कोण आहे? कोणी आतमध्ये येऊ दिलंय? दारातल्या भालदारानं सांगितलं, सरकार हाती लगान नाही देता. हिंदी येत नाही मला, आकारात बोलतो. हातच लावू देत नाही अंगाला. अरे तुम्ही एवढे मोठे भारदस्त लोक, तुमच्याकडे भाले तर तलवारी येते, हात लावू देत. तलवार सोडून द्या, तितक्या जवळच जाता येत नाही. महाराज विश्वाच्या मालकाचं कवर येते. हो, कारण ते देव आहे महाराज. सीताई साहेब बसल्या, ती जागा राम राम म्हणायची. मी परवाला उदाहरण सांगितलं तुम्हाला तिथं चुडाव्याला. भगवंत आहेत, भगवंत आहेत. बादशाहनं सांगितलं, सरका बाजूला. नुसतं बघ यादा. आमच्या विठू नायकांना बघितल्याबरोबर बादशाह सारखे पाहत होते, डोळ्याची पापणं सुद्धा हलत नव्हती. कोण? विठू नाईक. कोणाचे कोण? दामू शेट्टींचा, दामाजी पंथांचा मी चाकर आहे. बादशाहने विचार केला,
दामाजी पंथांना, नामदेवरायांच्या वडिलांना ज्या वेळेला भांडारावर काम करायला मी नोकरी दिली, त्यावेळेला भांडाराच्या प्रमुखानं सांगितलं की ही गरीब कुटुंब आहे, हे झोपड्यात राहणारं कुटुंब आहे, मग यांच्याकडे नोकर कसं काय? बादशाह आश्चर्यचकित. दामाजी पंथ आपल्याला खोटं बोलले? तुम्ही दामाजी पंथांचा नोकर आहात, चाकर आहात? जी हा. कशा करता आलात? तुमचं जे धान्याचं भांडार मंगळवेड्याचं गोरगरिबाला वाटलं, जनता मरत होती, त्याची चुकोती घेऊन आलो, त्याची खर्ची घेऊन आलो, त्या भांडारात जितकं धान्य होतं तितक्याचे पैसे घेऊन आलो. तर भांडाराचा जो प्रमुख होता, त्या प्रमुखानं परिपत्रक बादशाला दिलं होतं, एवढ्या एवढ्या रुपयाचं आहे, म्हणजे इतक्या लाखाचं, इतक्या कोटीचं ह्याच्यात माल आहे. परिपत्रक बादशाला पोचलं होतं. तर बादशानं विचार केला, कशात आणलंय तुम्ही द्रव्य? सुरतीचे रुपये होते पहिले, वायदा भरायचा तर गाढवाच्या पाठीवर न्यावा लागायचा, कागदाचे पैसे नव्हते ना. तालुक्याला गाढवाच्या परगणे सुभेला न्यायचं असेल, सुभे परगणे म्हणजे तालुका जिल्हा, आपली ती भाषा निजामाची, ते गाढवाच्या पाठीवर न्यावा लागायचा. आता तो काळ आहे 700 वर्षापूर्वीचा, त्यावेळेला कागदाची नोट नाणी होती सुरतीची. कशावर आणलं? रथात आणलं, बैलावर आणलं, गाढवावर आणलं, घोड्यावर आणलं? नाही, मेरे साथी बोले, काय? कमरेची पुरचुंडी बाहेर काढली. त्याला कसनी म्हणायची, कसनी. कसनी पैसे ठेवायचा लय दुष्काळ. माझ्या लहानपणी जुन्या बायका कंबळात नोटा ठेवायच्या. कंबळ कळालं का तुम्हाला? ते फक्त लुगडं नेसणारीला असते. हो, साड्यावाल्याला कंबळ नाही, गुलाब नाही, झेंडू नाही, काहीच नाही. जुन्या काळातली नऊवार लुगडं नेसणारी माऊली कंबळ असतं तिला. त्याला वटीपदर म्हणत असतात पुराणाच्या भाषेमध्ये. तिथून पुढं प्रसादाचा नारळ वटीपदरात द्यायची पद्धत झाली. काय पुरावा आहे, काय सिद्धांत आहे आपल्या संस्कृतीचा. त्याच्यात नोटा ठेवायच्या. काय जुन्या बायका. मी फार दिवसापासून भागवत करायचो माऊली, त्यावेळेला त्या 2-2 घंटे त्याच्या घड्या उकलत नव्हत्या नोटायच्या. 5 रुपयाची नोट, 2 रुपयाची नोट, इतक्या पिळा घातलेल्या ठेवायची. परिस्थिती नाजूक होती. चला, ह्या पुरचुंडीत काय आणलं असेल? महाराज अशा तलवारीच काढल्या. बादशाला बेजार करता, सरकारला बेजार करता, पण ते रूप, ते स्वरूप, ते काय, ते किळवाने, त्याच्यातलं तेच बघितल्याच्या नंतर जातीनं मुसलमान असलेला राजा सुद्धा प्रसन्न झाला. ठैर्य बोले, सरका बाजूला. बाजूला सरकलं. टाका म्हणे काय. पुरचुंडीची कसणी सोडली आणि ती वतू लागली. खळखळावतिल्या मोहरा, नीट मोजोनी पावते करा. खळखळावतिल्या मोहरा, खळखळ एवढीच पुरचुंडी, पण एवढा ढिगल लागला आणि नीट मोजून पावती करा. शहा बोट घाली तोंडात, झाला रिकामी जागा पंढरीनाथ. शहा बोट घाली तोंडात, झाला रिकामी जागा पंढरीनाथ. वागू आपण शब्द, आपली ती पात्रता नाही म्हणण्याची. बोट घातलं बादशानं तोंडात. बाकीचे मंत्री महामंत्री पाहू लागले, काय झालं असं? सरकार देखे बघा, डोक्या इतका ढीग लागला आमदार साहेब. भांडाराच्या 5-25 पटीनं चुकोती देऊन टाकली. मुजरा घातला, येतो सरकार, निघून गेले. दामू शेट्टीचा सत्कार करण्यासाठी बादशाचा ताफा पंढरपूरला, मंगळवेड्याला. दामू शेट्टीचा सत्कार. तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी विचार केला, दामू शेट्टीचं कुटुंब राजा फुकून देतोय, आता जाळून टाकतोय, सगळ्याला फाशी देतोय, हाती खाली तुडीतोय, जिवंत नदीत टाकतोय, असं करतो राजा. पण महाराज काय मोठा अधिकार. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर म्हणायचे, बिदरच्या बादशानं हत्तीहून माळ घातली दामू शेट्टीला, हत्तीहून. विचारलं कशा करता, तर मालाची चुकोती इथपर्यंत पोचली. तर दामू शेट्टीनं सांगितलं, नाही हो, मी बेजार होतो, मी फक्त मरण स्वीकारण्यासाठी तयार होतो, आता तुम्ही मला कधी मारताल? नाही म्हणले, चुकोती कोणी दिली? तुमचा सेवक आलता, त्याचं नाव होतं विठू नाईक. विठू नाईक नाव होतं. हार असा घालणार तसाच हातात घेतला, तुळशीच्या मंजुळाचा हार होता, नाही घेतला गळ्यात. सरकार माफ करा, कोण विठू नाईक हे मला एकदा विचारून येऊ द्या.
आणि तसेच मंगळवेढ्यातून धोम ठोकली, पंढरपुरात प्रवेश केला आणि पायरीपाशी आल्यावर बरडा फोडा देवाकडे गेले. देवा काय प्रकारे, काय 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 भगवंतानं सांगितलं, आता दामू शेट्टी आपल्यावर काहीतरी वर्षाव करते, तुम्ही असं का केलं म्हणते. देवाने यमधर्मालाच बोलिलं, यमधर्माला बोलिलं आणि दामू शेट्टीच्या स्वागताकरता यमधर्म हजर. दामू शेट्टीने सांगितलं, तुम्हाला कोण सांगितलं मधाती चुगलेगिरी करायची. आम्हाला कोणी सांगितलं नाही, आमच्याकडे न्यायपत्र आहे. तुमच्या दोन्ही खांद्यावरचे दोन जे चित्रगुप्त आहेत का, हे आम्हाला यांच्याकडनं न्यायपत्र मिळाले की तुमचा भक्तिपुरुषार्थ दयेचा इतका मोठा झाला आहे, प्रांत तालुका वाचण्यासाठी स्वतःच्या कुटुंबाची पर्वा नाही केली. ही तुमच्याकडं दया आहे, याच्याकरता विश्वाचा मालक तुमच्याकरता विठू नाईक झालाय. ही तुमच्या दयेची पोच पावती. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया. ती अवस्था सद्गुरू गुरुवर्य 108 उदासीन आखाड्याचे महंत महाराजांच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर मला वाटत नाही आमदार साहेब आपले कोणाचेच तेज जीवनदास स्वामीच्या चेहऱ्या इतकं तेजस्वी नाही. का? कारण हे आचरणाचं तेज आहे. त्यांचं जे तेज आहे कबेले मामा, ते आचरणाचं तेज आहे, आचरणाचं तेज. ह्या लोकांची तपाची साधना, आचरणाची साधना या संन्यास धर्मातली मोठी असते. धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र, एवढी मोठी शक्ती असते त्यांच्या जीवनातली. आणि त्यांच्या त्या तपाच्या साधनेचं तेज, अत्यंत ही अवस्था, एक क्षणभर सुद्धा ऑक्सिजन बाजूला काढता येत नाही, ते व्हेंटिलेटर लावल्याशिवाय एक क्षणभर सुद्धा श्वास असा मनानं घेता येत नाही, तरी पण चेहऱ्यावरचं तेज हे त्यांच्या आचरणाचं तेज आहे. हा त्यांच्या भक्तीचा पुरुषार्थ आहे. आणि तुम्ही पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही नशीबवान माणसं आहात की तुम्ही पवित्र साधूच्या पाया पडता, तुम्ही सात्विक साधूच्या पाया पडता, तुम्ही आचरणशील लोकांच्या पाया पडता. महाराजांचं दर्शन घेत असताना संप्रदायाची परंपरा आहे म्हणून कोणी कोणापुढं वागतंय, तो भाग सोडून द्या. पण मन जर वाकवायचं असेल, मन वाकवायचं असेल तर आचरणशील लोकांचं दर्शन घेत जा, निश्चित तुमचा उद्धार होईल. आणि तुम्ही पुण्यवान, तुम्हाला श्रीगुरु जीवनदास स्वामींचा सहवास लाभला, त्यांचं दर्शन लाभलं, त्यांचं सानिध्य लाभलं, त्यांच्या शब्दाचा भक्तिपुरुषार्थ लाभला, त्यांच्या आशीर्वादाची कौ लाभली. हे तुम्ही पुण्यवान आहात. गावकरी मंडळी, बाभुळगाव ग्रामस्थांच्या वतीनं एवढ्या रेलचिलीच्या कालामध्ये एवढा अन्नदानाचं सत्र तुम्ही केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, तुमच्या मारुतीरायामध्ये आमदार साहेब एवढी मोठी ताकद आहे. नाही तर माणसं परमार्थात असे झाले, आरती घेतली की गरमी होती, तीर्थ घेतलं की सर्दी होती. ज्या गावातला प्रांतातला राजा 80% अंग भिजूस तर कीर्तनात बसतोय, त्या गावातली लोक सुद्धा सात्विक आहेत, सात्विक लोक आहेत. मला आता असं वाटतंय, राजकीय क्षेत्रातली व्यक्ती जर परमार्थावर देवावर इतकं प्रेम करत असाल तर आपल्या लोकांनी खरंच दिंडीत जायला पाहिजे, खरंच ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात भिजायला पाहिजे, खरंच तिकडं धुळीत मातीत लोळायला पाहिजे. 20-21 दिवस आपण तिकडं झालाच पाहिजे. कारण ही जी परंपरा आहे का आमदार साहेब, तुम्ही कीर्तनाला बसता, ही आजची परंपरा नाही. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र राजे होते आणि महर्षी वशिष्ठ महाराज होते. महर्षी वशिष्ठांच्या जवळ रामचंद्र राजे असताना बसायचे. त्याच्यानंतर द्वापारयुगात कृष्ण परमात्मा राजे होते आणि सांदीपनी महाराज होते, त्यांच्याजवळ कृष्ण बसायचे. आणि कलियुगामध्ये छत्रपती राजे होते आणि तुकोबाराय महाराज होते, त्यांच्यापुढे तुकोबाराय बसायचे. आणि हीच आस्थागत चालत आलेली राजकीय क्षेत्रातली परंपरा, धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्रित आहे. एका कमी वयामध्ये राजाश्रय प्राप्त झाला मारुतीरायाच्या कृपेने, त्यांच्या आजोबा पंजोबा आईवडिलांच्या कृपेने. गावातल्या निष्ठावंत सात्विक सदाचारी पुण्यशील गोरगरीब जनतेच्या आशीर्वादानं या मारुतीरायाचा भक्ती सुगंध या मातीत आहे. या परिसरातल्या साधू संतांच्या कृपेनं आणि तमाम शेतकऱ्यांच्या आशीर्वादानं तुम्हाला राजाश्रय प्राप्त झाला. तुमच्या नावातच राज आहे, नावातच राज हा शब्द आहे. आणि असाच राजाश्रय तुम्हाला प्राप्त हो. पुन्हा एकदा विनंती करतो, मला 1 पैशाची अपेक्षा नाही. मी नेहमी सांगत असतो, बेले मामा मला हौद भरून पैसे दिलेत, कळ्याची शपथ दिली. हौद म्हणजे किती भरलेलं आहे सांगू का? कोण्याही नालायकाचे बुटं धरायचं काम नाही. पद्धतशीर भाकरी मिळत्याल इतका पुरंदास स्वामी हौद भरून दिलंय मला. एकच मागणी मागेल,
तुमच्या राज आश्रयाच्या काळात जितका शेतकऱ्यांचा फायदा करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करा. ही पवित्र वारी काळामध्ये आता जवळ आली. उद्या 7 आणि 8 तारखेला प्रस्थान आहे. 7ला देहूतल्या मालकांचं, 8ला आळंदीतल्या मालकांचं प्रस्थान आहे. आता हा वारीचा प्रसंग चालू आहे. वारीकडचीच वेध लागलेले, सगळ्या लोकांना लळा लागलेला आहे, ज्वाळा लागलेला आहे, तकळा लागलेला आहे. या काळात एक मागणी करतो, खरंच शेतकऱ्यांकडलं लक्ष द्या. मी तुम्हाला विनंती करतो. गावात तमाम आडनावाची माणसं असतील, सगळ्यांची नावं आमदार साहेब मला पाठ नाहीत, सगळ्या भजन्यांची सुद्धा नावं पाठ नाहीत, पण या मातीतील प्रत्येक सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांना एक विनंती करतो, जास्तीत जास्त आपलं धर्म मंदिर मोठं होईल याची अपेक्षा अंतःकरणात ठेवा. कारण ही नैसर्गिक छोटी मोठी आपत्ती आली ना, ही आपत्ती टाळण्याचं काम त्याच्यात होईल. ही जागा सर्व जेवढी झाकता येईल तेवढी झाकण्याचा प्रयत्न करा. आणि थोडंफार सहकार्य लागत असेल तर इकडं बोचकारे आमदार साहेबाला बी मारा. त्यांना ऐकलं मला सांगा, ते ऐकत येतच. उगा आमचं आता कोकल्या टाकणं आहे, ते ऐकायचंच व्यक्तिमत्व आहे. ते करतील तुमच्यासाठी सगळं. सगळ्यांनी मिळून खंडेरायाची तळी उचलल्यासारखा हा सभागृह मोठा करा ही तुम्हाला विनंती करतो. हा धर्ममंडप आहे, हा दर्शन मंडप आहे, हा भजन मंडप आहे, हा अन्नदानाचा मंडप आहे. त्याच्यात हजारो जीवनभर आपण नसताना सुद्धा त्याच्यात आपली बाळं लेकरं नातूपंतू जेवत राहतील, त्याच्यात लग्न होतील मुलीबाळींचे. ते सुद्धा यज्ञेच 124 यज्ञापैकी एक ते काम करत राही तुम्हाला विनंती करतो. दोन्ही मृदंगाचार्यांना प्रणाम करतो. श्री गुरु पुरंदास स्वामी एका पवित्र परंपरेतले आहेत, जिथं संभाजीनगरचा एक आश्रम सांभाळतात, पालफाट्यावरचा आश्रम सांभाळतात, जालन्याचा आश्रम आदी करून ही सगळ्या आश्रमामध्ये त्यांचं वलय आहे. असे पुरंदास स्वामी सतत आग्रह करतात. त्या परिसरातही मला खूपसं संभाजीनगरमध्ये नेण्याचा प्रयत्न करतात. तुम्हालाही प्रणाम करतो. या परिसरातून आलेल्या माझ्या शेतकरी राजांना साष्टांग दंडवत करतो. राजकीय क्षेत्रातले, व्यापार क्षेत्रातले, शैक्षणिक क्षेत्रातले, कला क्षेत्रातले, वैद्यकीय क्षेत्रातले, सर्व क्षेत्रातल्या पत्रकारित आदी करून सर्वांना मनपूर्वक प्रणाम करतो. माझ्या वारकऱ्यांच्या चरणी दंडवत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. विठोबा रखुमाई.